काल अचानक अंगारकी चतुर्थी असल्यामुळे असं आपलं अचानक एकटाच गावाला निघालो. म्हटलं कोणाला सोबत घेण्यापेक्षा म्हटलं एक वेळाचा प्रवासाचं म्हटलं चांगला होईल पण आपला निघाला. तो वरती बघत होतो की मस्त की ढगबिग आले होते पावसाचे, पण म्हटलं पाऊस वगैरे पडत पण तसे काही चिन्ह दिसत नव्हते का तर रस्त्याला अख्खा पाण्याचा ठिबूक पडला नव्हता. त्यामुळे आपलं एकटाच मस्त की निवांत रमत गमत येणं चाललो होतो. जाता जाता रस्त्याला बरंच गाड्यांची काही वर्दळ येऊन का तर म्हटलं ऑफ डे होता त्यामुळे काही एवढे काही गर्दी वगैरे काय नसतं म्हणून ते आपलं जात होतं शिंदे वाडीचे. मला मस्त की पावसाचं वातावरण म्हटलं पडेल की नाही पडेल या पद्धतीने मी वातावरण वगैरे बघितलं म्हणून म्हटलं चला आता पुढे निघूया. मग तसंच पसता पसता मी पौडच्या रोडला आलो. पौडच्या रोडला लावलो तर पलीकडे मला मस्त की हे काळे काळे ढग दिसत होते. काळे ढग दिसत म्हटलं कोपऱ्यामध्ये भरपूर पाऊस पडतोय म्हणून म्हटलं लय जोरात पाऊस पडतोय पण आपला म्हटलं चला जाऊया म्हटलं पुढे काय होईल ते बघू. म्हणजे या पद्धतीने आपलं मस्त की निवांत आजूबाजूला बघत बघत निघालो. साईडला मस्त की हिरवं झाली होती शेती भीती कोणाच्या दाढी वगैरे आल्या होत्या. हे बघा साईडला डोंगर हिरवा वगैरे काळे ढग झाले, समोर मस्त पांढरं शुभ्र ढग दिसते, अर्धे काळे ढग दिसतात आणि त्यामध्ये आडवा मला एक कच्चा रोड लागला कारण की साईडला कच्चा रोड आणि वरनं सिमेंटचा रोड आहे म्हणून एका साईडने दोन्ही गाड्या चालतात म्हणून आपल्या एक साईडने कॅमेरा धरून सुद्धा मी मस्तपैकी हळूहळू आपला व्हिडिओ शूट वगैरे करत होतो आणि मस्तपैकी काढत होतो व्हिडिओ. तेवढ्यात की रस्ता संपायला आला पण काय आहे की ह्याच्याहून गाडी हळू चालू लागते का तर समोरचा डायरेक्ट आपल्या अंगावर येऊ शकतो त्यामुळे आपण त्याला काही बोलू शकत नाही, तोही आपल्याला काही बोलू शकत नाही का तर सिंगल रोड आहे हा. मग बघता बघता हा रोड संपून गेला. मग आजूबाजूला बघितलं तर म्हटलं जरा पलीकडेही जरा जोरात पाऊस पडतोय पण मध्ये आपण रोडने चालतो तिथंच पाऊस नाहीये म्हणून काय केलं की जरा म्हटलं थांबा म्हणून मग जरा पुढं हळूहळू चालत राहिलो. मग जरा म्हटलं बघा वरती ढग कसे दिसतात म्हणलं भरपूर कुठं काळे आहे. हेच करता 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 म्हटलं जरा पौडच्या आसपास मी आलो. कमीत कमी 1-2 किलोमीटर पौड राहिलं असेल म्हटलं आता पौडमध्ये थांबावं म्हणून पौडमध्ये मी काय केलं जरा गाडी साईडला घ्यावं म्हटलं. पण काय गाडी साईडला घेऊन म्हटलं काय करणार पण जास्त रस्त्यामध्ये जाता मला स्वीट मार्ट दिसलं का तर म्हटलं बाप्पांची चतुर्थी म्हणलं जरा पेढे वगैरे तर घेतले पाहिजे म्हणून मी मस्त स्वीट मार्टमध्ये गेलो. स्वीट मार्टमध्ये गेलो म्हटलं विचारावं म्हटलं स्वीट मार्टमध्ये कोणते पेढे काय बघावं म्हणून जरा इकडे दुकानावर कॅमेरा फिरवला तर मला पांढरे खव्याचे वगैरे पेढे दिसले. मग त्याला म्हटलं मोदकाचे खव्याचे पेढे आहेत का तो म्हणला आहे. मग त्याला म्हटलं चल मला मस्त की पावशेर खव्याचे पेढे दे. तो मला पावशे 140 रुपये. मी काय म्हणलं 100चे पेढे दे का तर म्हणलं जास्त नको जास्त काय बाप्पा वगैरे काय पेढे खात नाही म्हणून आपले मस्त की 100चे पेढे वगैरे घेतले आणि म्हटलं आता जरा डोळे बिळे जरा चोळावं म्हटलं आणि म्हटलं पुढं निघावं म्हटलं म्हणून मग पेढे बिडे घेतले गाडीमध्ये निघालो. हा पौडचा रस्ता आहे मस्त की पौडच्या रोडला काही एवढी काही गर्दी वगैरे काही नव्हती तरी पण आपलं म्हटलं जरा कसं आहे निवांत जायचं आपल्याला एवढं काही घाई गडबड वगैरे काही नव्हती मला. त्याप्रमाणे मी मस्त की प्रवासानं आपलं निवांत 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 निघालो एकदम आणि मग व्हिडिओ काढत आपलं चाललो होतो. मग पुढे मस्त पौडला काय नाही म्हटलं बघा पुढं काय पाऊस पडतोय नाही पडतोय त्याप्रमाणे आपला हा पौडच्या रोडने वगैरे पुढे आरामशीर निघालो. आणि जाता जाता मस्त की पौडच्या इथनं टर्न वगैरे मारला तर तिथे कचेरी वगैरे बघा आता ही समोर लागली पोलीस स्टेशन पौड पोलीस स्टेशन लागलं बघा एका साईडला राईट साईडला कमान गेली तिथं मग आपलं पुढे तसा निघून गेलो. जाता 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 तर म्हटलं कसं वातावरण काय म्हटलं पुढे पाऊस लागन नाही लागन याचं काही भरोसा नाही. तर मी बॅगेमध्ये रेनकोट वगैरे ठेवला होता माझ्या म्हटलं जेव्हा पाऊस लागेल म्हटलं तिथं गाडी थांबून मस्त की आपला रेनकोट काढायचा आणि मस्त पुढे निघायचं. हे बघा पौडच्या पुढे मला 100% पाऊस दिसणार आहे म्हणलं आपल्याला त्याप्रमाणे आपण म्हटलं पुढे चालत जाऊ आणि म्हटलं पावसाळ्यामध्ये काय रेनकोट घालता येईल म्हटलं त्यामुळे आपला व्हिडिओ काढत 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 चाललो म्हटलं पुढं बघूया म्हटलं पुढं काय होतं काय नाही म्हटलं ते जेव्हा पडेल तेव्हा घालता येईल म्हटलं रेनकोट. जाता जाता म्हटलं रस्त्याला बघा काय आहे. मग तेवढं मी पोहोचलो होतो माल्याच्या इथं मस्त की हारगणे काकांचा वडापाव आहे की मुळशीमध्ये प्रत्येक माणूस आला तो वडापाव खाल्याशिवाय पुढे जात नाही का आता तो 10 रुपयालाच फक्त वडापाव आहे आणि ते तो वडापावला पण चव भरपूर आहे त्यामुळे तो माणूस एखादा एक म्हणता कमी कमी 2-3 माझ्यासारखा खाणार असेल तर 5-6 वडेपाव खाऊन जातो. मग मी तो वडापाव वगैरे काही घेतला नाही का तर चतुर्थी असल्यामुळे उपवास होता त्यामुळे आपला तसाच निघालो. मग पोचता पोचता वरच्या मुळशीमध्ये आलो. वरच्या मुळशीमध्ये बघतोय तो बापरे एवढे काळे मध्ये काळ ढग बघून मला बहुतेक पाऊस पुढे बरोबर जोरात पडतोय म्हणून असं आपली गाडी चालू झालो त्या चाडाने मस्त झालं. जिथे की मुळशी पॅटर्नची शूटिंग झाली होती ना त्या रोडला मी तिथं होतो आणि त्या रोडने मग पार एकदम पुढे 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 पार आलो. मस्त की साईडला पण हिरवीगार झाडं होती पण एवढं काही कॅमेरा जास्त काही मला फिरवता येत नव्हता. मग आपलं काय आहे की चला म्हटलं जेवढं दिसतं तेवढं व्हिडिओ काढू म्हटलं त्याप्रमाणे आपलं हातामध्ये कॅमेरा जेसीबीने वगैरे साईडला उकरलेलं वगैरे होतं म्हणजे साईडला गाडी बिडी सटकली तर म्हटलं पडायचो म्हणून आपलं जर गाडी स्लो केली आणि मग स्लो केल्यानंतर गाडी मस्त की आपला रोडने बघत होतं का तर पुढे गाड्यांनी लाईट बीट लावले होतं का तर म्हटलं गाडी पाऊस आहे वाटतं म्हटलं पुढं त्याप्रमाणे आपल्या गाडी पुढे पुढे चालवत गेलो मी.
हे बघा साईडला. आता म्हटलं थोडं इथं चहाचे विश्रांती घ्यावं. हे बघा इथलं मुळशीमधलं फेमस हॉटेल. का तर इथं भरपूर लोक जेवतात. इथं मटन स्पेशल, चिकन स्पेशल वगैरे सगळं काय भेटतं इथं. म्हणून आपलं हे मुळशीतलं जिथं इष्ट्या वगैरे थांबतात ना ते हॉटेल जरा पुढंच आहे. म्हटलं जरा तिथं चहा प्यावं म्हणून त्या हॉटेलला मस्त की गाडी घेतो आणि जरा मस्त की चहा पितो म्हटलं. म्हणून त्यासाठी गाडी हळूहळू पुढे घेत राहिलो. पावसाचे शितळे थोडे थोडे लागत होते चेहऱ्यावर. का तर तिथनं थोडासा पाऊस टपकायला चालू झाला होता. म्हणून आपल्या हळूहळू गाडी साईडला गेली. त्या हॉटेलच्या बशी म्हणलं मला आता ह्या हॉटेल बशी जावं म्हणून म्हणलं आता साईडला गाडी हळू केली आणि म्हणलं गाडी थांबवली. गाडी थांबवली तर मस्त की हॉटेलमध्ये उतरलो वगैरे, चहा वगैरे घेतला. चहा वगैरे घेतल्या म्हणलं आता पाऊस चालू म्हणलं मग मायक होत्या झोमॅटोचं जॅकेट. म्हणलं झोमॅटोचं जॅकेट घालावं. का तर म्हणलं याचा फायदा कधी करा म्हणून म्हणलं मुळशीमध्ये पण म्हणलं झोमॅटो डिलिव्हरी होती काय म्हणलं असं लोकांना वाटेल म्हणून मग जॅकेट वगैरे घातलं मी. आणि जॅकेट घालून मला सगळं पॅक बिक केलं. बॅगेमध्ये मोबाईल वगैरे ठेवले खिशामध्ये सगळं. जरा 1-2 सेल्फी काढू म्हणलं, सेल्फी वगैरे काढले त्याप्रमाणे. आणि मस्तपैकी हळूहळू साईडला गाडी चालू निघालो. पण गाडीवर पण एक सेल्फी मारला मी, कसं दिसतो म्हणलं बघावं. आणि मग निघालो थोडं प्रवासाला पुढे हळूहळू म्हणलं कसं काय ते बघावं. जवळपास म्हणलं तामिनीच्या आसपास वगैरे जाऊन काढू बाकी व्हिडिओ. पण काही पाऊस पुढे चालू झाला मग मोबाईल मी काय करून ठेवला की थोडा वेळ म्हणलं व्हिडिओ काढावं पाऊस उघडल्यावरती. म्हणून जरा व्हिडिओवर बाहेर काढला मोबाईल आणि म्हटलं थोडी व्हिडिओ काढावं. तर पुढे जरा हे बघा पळशीचे क्रॉस वगैरे झाले ना तामिनीचे इथले ते तिथं मस्त की पाणी बिन झालेलं आहे थोडंफार वड्याला. इथे करून जास्त पावसात गर्दी भरपूर असते त्यामुळे थोडे व्हिडिओ काढावं. आणि मग मी लागलो सनई वगैरे हे मला हॉटेल वगैरे क्रॉस वगैरे झालं आणि म्हटलं आपलं व्हिडिओ काढले. मग थोडंसं गेलं पुढे गेल्यावरती मस्त की जरा वातावरणाचा अंधार झाला. अंधार झाल्यानंतर म्हटलं जरा पाऊस पुढे टपकन म्हणून मी काय म्हटलं जरा की मोबाईल आता बाजूला म्हटलं भरपूर व्हिडिओ काढले तर म्हटलं आता मोबाईल खिशामध्ये ठेव. मग त्याप्रमाणे म्हणलं आता मोबाईल खिशामध्ये ठेवून मग ठेवायचं तर राहून गेलं का तर पाऊस पुढे उघडला. गावामध्ये संध्याकाळी पोहोचलो तिथं बघतो तर गाडीवर लाईट वगैरे गेली होती. मग मी काय केलं घरातनं मस्त की मोठी फोकसची लाईट वगैरे घेतली होती. बघतो तर सगळीकडे अंधार वगैरे होता. मग तिथं काय होतं की म्हटलं कोणा काय फोकस काय लाईट नाही काय नाही म्हणून त्यावेळेला आमच्या दिसला होता बोऱ्याला काय रे बोऱ्याला लाईट कधी बोऱ्या म्हणला लाईट कधीच गेली म्हणलं आता अंधारातच म्हणलं थांबलं. मग आता आपल्या अंधारात म्हणलं खेकडे पकडायला लागणार का. बोऱ्या बघतो बोऱ्या गायब झालं म्हणलं अरे बोरा कुठे गेला बोरा मग त्या लाईट येऊ शोधत होतो. मग बोरा तिथं अंधारामध्ये दिसला मला. मग काय आता म्हटलं बस जावं म्हटलं पुढे आता खेकडं तर पकडायची म्हटलं. हे बघा खेकडं पकडायला आलो मस्त की खेकडं हा बघा सुन्यादा हा पुढे ज्ञानेश्वर माऊली हा बाया नाना आणि मी हातामध्ये मस्त की लाईट फोकस वगैरे धरलेला आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही ओळखला असं पाण्यामध्ये खेकडं वगैरे पकडत होतो. मग खेकडं पकडता म्हटलं जास्त काय पाण्यामध्ये एवढं काय खेकडं दिसत नव्हतं. पण ही दोघं असले की यांना ना रेतल्या पाण्यातले पण खेकडेच आहेत. मग मी म्हटलं बाबा कॅमेरा मायक म्हणलं खेकडे मायक दाखवा म्हटलं. पण काय कोण काय ऐक नाही का आता अंधार मग कोण कुठं काय पळते हे काय दिसत नव्हतं. मग बघता म्हणलं खेकाड दिसलं म्हणलं बघ खेकाड पकडलं मस्त की. पण ते काय अंधार कोण कुठं काय बॅटरी पळवतं हे काय समजा नाही झालंय. त्यामुळे मस्त की खेकड आलं बघा बायानाने तेवढं खेकड भरून मस्त की चिमुरे गवली. अरे म्हणलं बायाना केवढी मोठी चिमुरे. मग एवढं काय हे सोनाने एवढं पोतं भरलं होतं ते अर्ध जेमते पोतं झालं होतं. मग हळूहळू आम्ही पुढे खेकड पकडायला राहिलो चालू राहिलो. मग खेकडं जेवढी भेटत होती तेवढी आम्ही खेकडं पकडत होतो. कसं आहे खेकड पकडायला भरपूर काय आहे ना बॅटरीवरती आहे ना नजर ते नक्ष लागते. त्यामुळे खेकड यांना लगेच घेतो. आणि लांबनच खेकड यांना दिसलं पाहिजे असं बघावं लागतं खेकड. हे बघा एवढ्या पाण्यात सुद्धा पण खेकड बघावं लागतं. का तर नाही दिसलं तर ते खेकड पळून जातात गढूळ पाण्यामध्ये वगैरे. त्यामुळे ना खेकड आम्ही मग मस्तपैकी पकडत राहिलो. हळूहळू गढूळ पाणी वगैरे आम्ही चौघजण चालत असल्यामुळे पाणी भरपूर गढूळ दिसत होतं. पण काय आम्ही सगळं मागवलं. मग तेवढं काय म्हणलं थांबा म्हणलं मला एक खेकड गावलेलं आहे मला एक खेकड गावलं म्हटलं. वरडल जोर म्हणलं अरे थांबता म्हणलं खेकड दाखव कॅमेरा मायक फिरव म्हटलं. पण काय कोण ऐकणं काय अंधार असल्यामुळे ऐकून काय कळना म्हणलं थांबा तोंडावर कॅमेरा खेकड म्हणलं पकडलं. मस्तपैकी खेकड पकडलं बघा केवढं येते खेकड टाकलं पटकन पिशवीमध्ये. मला दाखवलंच नाही गाडी ते खेकड केवढं काय आहे ते. मग आपलं मस्तपैकी म्हणलं पुढे अजून पुढे जावं म्हणलं की ते खेकडं भेटतात म्हणलं बाबा मला पण दाखवा ना खेकडं मी पण पकडायला आलोय ना का मी नुसतं व्हिडिओ काढायला आलो का नाही. लोकांना वाटत नुसतं व्हिडिओच काढतो काय खेकडं पकडत नाही म्हणून म्हणलं थांब जरा कॅमेरा मायक बिरो दे दाखवा बाबा खेकड थांब एक खेकड तरी म्हणलं पकडणार किंवा नंतर मग मी काय केलं दुसऱ्याकडे मोबाईल दिला म्हणलं थांबा जरा मी पकडतो खेकडं. मग मी पण जरा आहे ना 5, 6, 7, 8 खेकडं 10-12 खेकडं पकडली मी.
जेमतेम करून 10 खेकडे पकडले असेल मी. खेकडे वगैरे मग काही मोठी बॅटरी मध्ये एक दिली. तो माझ्याशी भांडत होता, एक दिली मोठी बॅटरी दे, मोठी बॅटरी मध्ये एक दिली. आणि मग मी बारीकशी बॅटरी हातात घेऊन त्यांच्या मागं मग चालत राहिलो. तर मी पण जेमतेम बारीक बॅटरी खेकडे पकडले, घरी गेलो. मग सकाळी वाजले होते 6. मस्त की जरा म्हणलं वातावरणाचा फोटो वगैरे काढवतो. बघा, 2-3 फोटो काढले, कसे मस्त की फोटो वगैरे निघाले. मग फोटो वगैरे काढल्यानंतर ना मस्त की म्हणलं सेल्फी चालू. मग आम्ही निघता आम्हाला भेटला माशाचं मग मी जरा खावल्या माशाचे फोटो वगैरे काढले. मस्त की हा 5 किलोचा मासा होता, कातकऱ्याकडून आम्ही वगैरे घेतला होता. आणि त्याच्यामध्ये मग मी थोडीशी म्हणलं मग व्हिडिओ बनवू. मुळशीचा कटला हा कातकऱ्याकडून आम्हाला भेटला. आता संध्याकाळी भाजीमध्ये खटला. तसंच मागं टाकला आणि निघालो मग.